वेलकम टू जयाज किचन. जयाज किचनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं खूप खूप स्वागत आहे. इथे पहा, मी रात्री काबुली चणे पाव किलो घेतले होते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्यामध्ये दुसरे पाणी ओतून ते रात्रभर भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच पाण्यामध्ये मी ते कुकरला लावले. आता हे पहा, कुकरमध्ये डिश ठेवली आहे खाली छोटी आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्यामध्ये छोले टाकलेले आहे आणि आता इथे मी कुकरला लावून घेतले आहे. इथे आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या तरी करून घ्यायला पाहिजे. 4-5 शिट्ट्यामध्ये ते चांगले मऊ शिजून होतात. छोलेची भाजी म्हटलं की घरात सर्वांच्या आवडीची भाजी. सर्वजण आवडीने खातात. मग कोणी म्हणे रेसिपीचा ब्लॉग लिहा, कोणी म्हणे रेसिपी कशी बनवतात ते लिहून काढा, यूट्यूबवर टाका. मग म्हटलं लिहित कशाला बसायचं, लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. मग काय, प्रत्यक्ष आपण कृतीतच करून दाखवूया. असे करता करता माझी पहिलीच रेसिपीची सुरुवात ही गोडाने मी सुरू केली होती. गोड म्हणजे ती माझी पहिली रेसिपी म्हणजे बेसनपुरीचे लाडू आणि इथूनच माझ्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात झाली. व्हिडिओ पोस्ट केले आणि मग आले मध्यंतर. गृहिणी म्हटलं की घर, संसार, जबाबदाऱ्या या आल्याच की. मग इथून पुढे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न तर करीतच आहे. तर आपण पहा, इथे मी कढई तापवली, त्यामध्ये तेल टाकलेलं होतं. नंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, अद्रक क्रश करून टाकलं, लसूण क्रश करून टाकलं, कढीपत्त्याची फोडणी दिली. आता कांदा टाकलेला आहे. कांदा आपला चांगला मऊसर गुलाबी रंगावर होईपर्यंत त्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये नंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. हे पहा, गुलाबी रंगाचा आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत. तर इथे मी आता टोमॅटो टाकत आहे. हे पहा, किती सुंदर दिसत आहे ना, नाईस, वाव. तर त्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर आपण जर त्यावर मीठ घातलं तर आपलं कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण जे आहे ते लवकरात लवकर मऊ होतं. आता त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. हे पहा, तर चांगलं मी एकजीव करून घेतलेलं आहे मीठ टाकल्याच्या नंतर. आता आपल्याला ते पूर्ण, हे पहा, आता यावर मी आता झाकण ठेवणार आहे. 4 ते 5 सेकंदासाठी आपल्याला ते झाकण ठेवायचं आहे, आपला कांदा आणि टोमॅटो मऊ होईस्तोपर्यंत. हे पहा, कसा आपला कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे. आपण पाहतच असाल. हे पहा, कांदा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहेत. हे पहा, इथे छोले मसाला टाकलेला आहे आणि नवीन मसाला तयार केलेला तो सुद्धा टाकलेला आहे आणि काश्मीरी मसाला पण टाकलेला आहे 1 चमचा. हे पहा, मसाला टाकल्यावर सुद्धा ते एकजीव करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातच तर खरी गंमत असते. मसाला आपला छानपैकी कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाला पाहिजे, टेस्ट चांगली येते. हे पहा, आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ते सुद्धा एकजीव करून घेणार आहे. माझ्या रेसिपीज जर आपल्याला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हे पहा, इथे कुकर आता मी खोललेला आहे. 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता ते छोले मी टाकलेले आहेत कढईमध्ये
आता ते पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मसाला आपल्या छोलेला एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्या रेसिपीला टेस्ट येणार नाही. हे पहा, एकजीव करायचं असं. हे पहा काय भारी सुरेख कलर आलेला आहे भाजीला आपल्या. जर आपल्याला ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वाव, भाजी दिसायलाही इतकी सुंदर दिसते आणि भाजीची टेस्ट पण खूप छान आलेली आहे. हे मी आपल्याला खाऊन सांगितले आहे भाजीची टेस्ट. हे पहा, हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक कट करून. त्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो. धन्यवाद.